म्हणजे काही वर्षापर्यंत तुम्हाला असं वाटलं असेल की आपल्याला कधी ना कधी महाराष्ट्रात घेतील. 100% असं आता वाटत काय होतं. माझ्या नावालाच्या प्रमाणे मला वाटतं ही आमची आमचा तालुका उक्केरी आहे. उक्केरीतली 8-9 गावं जाणार होती. तर आमचं हे सिप्पूर, इटणी मग तेव्हा परिसर त्या महाजन अहवालानुसार ही गावं महाराष्ट्रात टाकलेली आहेत. बर. टाकलेले आहेत. आणि कुठला भाग म्हणजे बेळगाव मात्र कर्नाटकात त्यांनी टाकलाय ना. हा बेळगाव कर्नाटकात टाकून माझ्या नावाला प्रमाणे थोडाफार बेळगावच्या परिसर भाग आणि उक्केरी तालुक्यातली 8-9 गावं, निप्पाणी तालुका असा सगळा भाग महाराष्ट्राला त्यावेळी माझ्या नावाला प्रमाण दिलेला आहे. पण तो बेळगावचा नाही ना, पण म्हणजे काही भाग कर्नाटकात आहे. बेळगाव तालुका, बेळगावच्या आसपासची खेडी हे सगळा भाग महाजन नावालानुसार महाराष्ट्रात जात होता. ओके. आणि कर्नाटकात कर्नाटकाला तो मान्य होता, महाराष्ट्राला मान्य नव्हता. अच्छा, म्हणजे महाराष्ट्राला काय पाहिजे होतं की बाबा सगळीच गावं घ्या. 862 जी गावं आहेत, बेळगाव, बिदर, भालकी, कारवार सकट सगळं म्हणजे जवळजवळ कर्नाटकाचा बराचसा भाग पाहिजे अशा ह्याच्यानं ते थांबलंय. बर. म्हणजे तुमचं दुःख हे सुद्धा आहे, म्हणजे हे वेगळंच दुःख आहे की बाबा कर्नाटक तुम्हाला महाराष्ट्रात द्यायला तयार आहे आणि महाराष्ट्र काय म्हणतंय की बाबा आम्हाला सगळंच द्या. म्हणजे जे काही ही जे आता तुम्ही नाव घेतले सगळेच द्या, थोडी नाही आम्ही घेणार. म्हणजे तुम्ही त्या माझ्या नावानुसार जे म्हटलेलं आहे ते नाहीतर आम्हाला सगळीच पाहिजेत. मग याच्यावर तुम्हाला काय वाटतंय? आता कसं आहे, आम्ही जातोय म्हणजे झालं, अशातला काय भाग नाही झालं तर सगळं झालं, नाहीतर मग कधी भविष्यात माझं वैयक्तिक मत असं आहे ज्यावेळी आता एवढ्या वर्षापासून प्रलंबित प्रश्न आहे, ज्यावेळी लहान लहान राज्याची निर्मितीची सरकारला किंवा प्रशासनाला गरज पडेल, वेगळं राज्य निर्माण होईल, त्याच वेळी निकालात निघेल प्रश्न, नाही तर काही शक्य वाटत नाही. वेगळं एक राज्य निर्माण होईल, काय तर होईल. अच्छा, म्हणजे ते नाही झालं तर किमान वेगळं राज्य निर्माण व्हावं. काय भविष्यात सांगता येते. म्हणजे ते गोवा केंद्रशासित करून त्याला बेळगाव जोडावा असाही मध्यंतरी चर्चा झाली होती. पद्धतीने काय झालं तर होईल, नाहीतर काय प्रश्न सुटणं अवघडच आहे. म्हणजे आता महाजन अहवालानुसार काही गावं जे तुम्ही किती गावं होती टोटल? 836 पैकी या इकडे महाराष्ट्रात द्यायला किती त्यांनी शिफारस केली होती? शिफारस तरी फक्त आमच्या तालुक्यातली 8-9 गावं होती, ही आमच्या भागातली. म्हणजे हे जे महाजन अहवालाचा छोटासा गाव आहे ना, जो आशावाद तुम्हाला होता, तोही आता म्हणजे मावळलेला दिसतोय.